The age of human control is over. मित्रांनो, हा सीन पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला असं दिसतंय की एआय हा आता आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातोय. आपण आता त्याला कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला आता ह्युमन्सला शक्य नाहीये. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयची एंट्री आपल्याला होताना दिसते. आता 2-5 दिवसापूर्वीची आपण न्यूज बघितली की एआयचं एक अँथ्रोपिकचं एक ऍप, म्हणजे त्यांचा एक प्लॅटफॉर्म लॉन्च झाला आणि क्लॉड कोवर्क नावाचा, आणि शेअर मार्केट धाडकन कोसळलं. मोठ्या मोठ्या आय टी कंपन्यांचे शेअर्स खाली येताना आपल्याला दिसत आहेत. आणि मग सगळीकडे त्याचा हाहाकार झाला. बऱ्याच ठिकाणी आपण अशा न्यूज बघतोय की ह्या कंपनीचे एवढे लोक काढले, त्या कंपनीचे एवढे लोकांना ले ऑफ केला, जॉब जात आहेत, बरेचसे लोक बेरोजगार होताना दिसत आहेत. हे सगळं चित्र जे बघितलं तर ते आपल्याला या सीन सारखं दिसतंय की एआय हा आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातोय. आणि मग येणारा काळ जो आहे तो अजून कसा असेल याची चिंता बऱ्याच जणांना आता लागलेली आहे. आता दोन प्रकारचे लोक आहेत, मानसिकता दोन प्रकारच्या आहेत. एक जसं मी बोललो अशी चिंता करणारी एक मंडळी आहे, म्हणजे एक ग्रुप आहे की ज्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटायला लागली. जे फ्रेशर्स आहेत त्यांना वाटतं मग आम्हाला जॉब्स मिळतील का, ज्यांचे ऑलरेडी जॉब आहे त्यांना वाटतं आमचे जॉब टिकतील का. बऱ्याच जणांना ही भीती वाटते. हा एक गट झाला. दुसरा एक गट असा पण आहे की ज्यांना याचं काही घेणं देणं नाहीये. कसला एआय आणि कसलं काय त्यांना काहीच माहिती नाहीये. म्हणजे ते सिरियस नाही आहेत, त्यांना एआय बद्दल अजून कल्पनाही नाहीये. किंवा थोडंफार माहिती असेल तर ते म्हणतात की आमचा नाही काही विषय, एआयचा विषय तो फक्त कॉम्प्युटर फील्ड वगैरे आय टी क्षेत्र तिकडेच आहे, असं त्यांना वाटतंय. आणि ते गोड गैरसमजमध्ये आहेत. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एआय हा प्रत्येक क्षेत्रामध्ये येतोय, प्रत्येक एंट्रीमध्ये. ड्रायव्हरचा जॉब जातोय, बिना ड्रायव्हरची कार आली. मग आता ड्रायव्हर काय आय टी क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती होता का? त्याला कळलं पण नाही की आपला जॉब जातोय. आता चायनामध्ये सगळ्याच जवळपास टॅक्स्या बिना ड्रायव्हरच्या चालतायत. आणि अशी वेळ आपल्या भारतात यायला जास्त वेळ लागणार नाही. आता आपले जे मोठे मोठे शहरं आहेत, बँगलोर, पुणे, दिल्ली, हैदराबाद, या शहरांमध्ये देखील अशा प्रकारच्या कार्स यायला आता सुरुवात झाली आहे. आणि अशा बऱ्याचशा दुसऱ्या देशातल्या कंपन्या येतील की ज्या अशा प्रकारच्या कार्स आणतील. आणि लोकांना उत्सुकता म्हणून तरी लोक त्याच्यामध्ये बसतील की बिना ड्रायव्हरची कार असते तरी कशी. आणि मग हळूहळू ही कार प्रत्येक जण घ्यायला लागेल. आणि मग याच्यातून ड्रायव्हरची सुट्टी. बघा, त्या ड्रायव्हरच्या बिचाराच्या लक्षात पण नाही आलं की एआय मुळे माझा जॉब जाणार आहे, आणि अचानक त्याचा जॉब जातोय असं दिसतंय. मी हे एक उदाहरण दिलं. असं तुम्ही जर नीट अभ्यास केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयची एंट्री होताना आपल्याला दिसते. आणि मग घाबरण्यासारखी स्थिती तर नक्कीच आहे. पण माझा सल्ला दुसरा एक असा आहे, जर आपण एआय बरोबर मैत्री केली तर मग काय होऊ शकतं बघा. या एआय कडे जी पॉवर आहे, एआय प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल आहे. एआय बरोबर तुम्ही मैत्री केली तर तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट करायला मदत करू शकतो. आणि तुम्ही त्याला तुमचा मित्र म्हणून त्याच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतात. हो, नक्की करता येऊ शकतं हे असं. आणि मग जॉबची चिंता वाटणार नाही तुम्हाला. उलट तुम्हाला एक असं प्राऊड फील होईल की अरे, एआय मुळे तर मला हे कधी मी स्वप्नात बघितलं नव्हतं, पण एआय मुळे आता हे शक्य आहे, हे मी करू शकतोय. आणि अशा किती साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतोय एआयच्या मदतीने. आणि मित्रांनो, खास आपल्या मराठी माणसांसाठी आजची व्हिडिओ मी बनवतो आहे की अशा जवळपास मी 7 गोष्टी तुम्हाला दाखवतोय की ज्या एआयच्या मदतीने तुम्ही इझिली करू शकतात. आणि तुमची जी चिंता आहे आता एआय मुळे जॉब जातील वगैरेची, ती तुमची नक्की कमी होऊ शकते. पण जर तुम्ही सिरियसली घेतलं आणि या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली तर मग मात्र हे शक्य आहे. पण जर तुम्ही त्या दुसऱ्या गटासारखं इग्नोर करायला गेलेत की काही होणार नाही, काही होणार नाही, तर मग मात्र एक दिवस भयानक येऊ शकतो. आणि आपल्या हातातल्या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, मी खूप साऱ्या तज्ज्ञ लोकांच्या व्हिडिओज बघितल्या आहेत, पॉडकास्ट बघितले आहेत. तज्ज्ञ लोकांच्या मते पुढचा काळ यायचा अजून भयानक असणार आहे. म्हणजे आता सध्या जो एआय आहे आपण फक्त 2 फेजमध्ये वापरतोय, जनरेटिव्ह एआय आणि एजंटिक एआय. जनरेटिव्ह एआय तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तयार करून देतो, व्हिडिओ बनवून देतो, टेक्स्ट लिहून देतो, ग्राफिक्स डिझाईन करून देतो वगैरे. एजंटिक एआय हा तुमच्यासाठी काम करायला लागलाय. एजंटिक एआयला तुम्ही जेव्हा सांगतात की मला दिल्लीला जायचं आहे, तिथे चीप रेट मधली एक हॉटेल शोध आणि माझ्यासाठी बुकिंग कर, हे काम तो स्वतः करेल. म्हणजे आता तुम्हाला वेबसाईट शोधायची गरज नाही किंवा तुम्हाला गुगलवर जाऊन शोधायची गरज नाही की दिल्लीमध्ये अशी कोणती हॉटेल आहे की जी रिझनेबल रेटमध्ये आपल्याला मिळू शकते. आणि मग त्याचं बुकिंग ऑनलाईन करायचं, ही झंझट तुम्हाला करायची नाहीये. तो एजंटिक एआय काय करेल, तुमच्यासाठी अशी हॉटेल शोधेल, त्याचं बुकिंग पण करेल आणि त्याचं पेमेंट पण करून देईल. मग आता
हा जो एआय आहे, ज्याला मी एजंटिक एआय म्हणतोय, हा येऊन गेलाय मार्केटमध्ये. मग आता हे जे काही सगळं चाललंय, जनरेटिव्ह एआय किंवा एजंटिक एआय, ह्या गोष्टी जर आपण शिकून घेतल्यात तर नक्की आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. मग पुढचा फेज काय असणार आहे बघा. पुढचा जो आहे तो म्हणजे एस आय म्हणतात त्याला, सुपर इंटेलिजंट, किंवा त्याला सिंथेटिक एआय देखील म्हटलं जात आहे. म्हणजे पुढचा जो एआयचा कन्सेप्ट आहे तो देखील यायला खूप दिवस लागणार नाहीत. 5-7 वर्षामध्ये तो देखील येऊन जाईल. आणि पुढचा एआय म्हणजे काय असणार आहे, तो स्वतः विचार करेल. म्हणजे एआय हा आपल्या कंट्रोलच्या बाहेर राहील आणि तो स्वतः काहीतरी आज्ञा देईल. म्हणजे आता प्रॉम्प्ट जो आपण लिहितोय तो स्वतः लिहून घेईल आणि तो स्वतः बऱ्याचशा गोष्टी क्रिएट करेल. असा पुढचा एआय असणार आहे. पण मग तो यायला अजून वेळ आहे असं आपण म्हणू. 2-5 वर्ष का होईना आपल्या हातात आहेत. आणि या 2-5 वर्षामध्ये आपण हे जे दोन एआय आहेत, जनरेटिव्ह एआय आणि एजंटिक एआय, यांच्या मदतीने खूप साऱ्या गोष्टी करून घेऊ शकतो आणि आपलं जगणं जे आहे ते आपण चांगलं करून घेऊ शकतो. मग चला आता आपण जाणून घेऊ अशा कोणत्या 7 गोष्टी आहेत की ज्या एआयच्या मदतीने आपण करू शकतो. म्हणून म्हणजे मी असं म्हणतो की हे 7 व्यवसाय तुम्ही करू शकतात, 7 वेगवेगळे. पण मग असं नका करू की सगळे 7च्या 7 मी करतो, नाही होणार. स्पेशालिटी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही सगळे फक्त बघा 7 गोष्टी काय करू शकतो, त्याच्यातली तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स करा. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये मास्टरी करा. तुम्ही एक्सपर्ट व्हा त्या गोष्टीमध्ये आणि मग ते बेस्ट तुम्ही देऊ शकलात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि येणारा काळ जो आहे तो एआय हा तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे असं तुम्हाला वाटायला लागेल. चला आता आपण बघूयात एक एक गोष्ट कशा पद्धतीने करता येऊ शकते. मग आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण करू शकतो आहोत ती म्हणजे व्हॉट्सअप ऑटोमेशन. म्हणजे काय बघा, आता प्रत्येकाजवळ व्हॉट्सअप आहे, प्रत्येक जण व्हॉट्सअपद्वारे कम्युनिकेशन करतो. बरेचसे लोक जे आहे त्यांचा बिझनेस जे आहे त्याचं कम्युनिकेशन सुद्धा व्हॉट्सअपवरच करतात. म्हणजे त्यांचे कस्टमर जे असतात ते त्यांना व्हॉट्सअप करून ऑर्डर देतात वगैरे, असं हे चालू आहे. आता ह्या केसमध्ये व्हॉट्सअप ऑटोमेशन काय असणार आहे बघा. तुम्ही अशा पद्धतीने तुमचं व्हॉट्सअप एआय ला इंटिग्रेट करतात की तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या क्लायंटने किंवा कोणीही एक मेसेज टाकला, फक्त सिम्पली हाय मेसेज टाकला, तर तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती तुमचा व्हॉट्सअप त्याला दाखवतो की आमच्याकडे हे प्रॉडक्ट आहेत आणि तुम्हाला याच्यापैकी काय हवंय. समोरचा कस्टमर जो आहे तो पुन्हा पुढचा प्रश्न करेल. आपला व्हॉट्सअप जो आहे तो आता ऑटोमॅटिक आन्सर करायला लागेल त्या कस्टमरला किंवा त्या क्लायंटला. ही जी सिस्टीम आहे ना याला म्हणतात व्हॉट्सअप ऑटोमेशन. आणि बरेचसे लोक, बरेचसे बिझनेसमॅन आता असं ऑटोमेशन करून घेत आहेत लोकांकडून. पण करून देणारी मंडळी खूप कमी आहे. मग तुम्ही जर समजा हे शिकून घेतलं की व्हॉट्सअप ऑटोमेशन कसं करता येतं, हाऊ टू इंटिग्रेट व्हॉट्सअप विथ एआय, आणि आपण अशा पद्धतीने जर काही सर्व्हिस कोणाला देत असू तर नक्की तुमच्याकडे बरेचसे कस्टमर्स येतील. भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे. 140 कोटीचा देश आहे आपला. अख्खं जग भारताला मार्केट म्हणून बघतंय आणि आपण त्या मार्केटमध्येच राहतोय आणि आपल्याला मार्केट दिसत नाही. मग ही फार वाईट गोष्ट आहे. मग आपल्याला आपल्या शेजारी मार्केट आहे, आपल्या घरात मार्केट आहे आणि आपण ते दुसऱ्याला देतोय. मग काय करा, आता तुम्ही तुमच्या जवळपासचे व्यावसायिक शोधा. पहिल्यांदा तर तुम्ही हे शिकून घ्या व्हॉट्सअप इंटिग्रेशन कसं करतात आणि मग तुमच्या जवळपासचे लोक शोधा आणि त्यांना तुम्ही हे इंटिग्रेशन करून द्या. भरपूर चार्जेस लोक याचे घेतात. म्हणजे कमीत कमी 30,000 ते 40,000 रुपये देणारे सुद्धा लोक आहेत. मोठे मोठे व्यापारी आहेत की जे एवढे पैसे द्यायला तयार आहेत, कारण त्यांचं बरंचसं काम सोपं होणार आहे. म्हणून खूप लोक हे सगळं करतायत. काहींना माहिती पण नाही असं करता येतं. असे लोक शक्यतोवर शोधा, त्यांना डेमो द्या की आम्ही असं करू शकतो आणि तो तुमचा क्लायंट बनू शकतो. व्हॉट्सअप इंटिग्रेशन हे सगळ्यात पहिलं काम जे आहे ते एआयच्या मदतीने आपल्याला करता येऊ शकतं. ओके, आता एआयचा दुसरा उपयोग जो आहे तो आहे सीजीआय ऍड्स तयार करणे. आता या सीजीआय ऍड्स ज्या आहेत खूप अट्रॅक्टिव्ह ऍड्स असतात आणि ह्या ऍड्स ज्या आहेत या बनवण्याचं काम पूर्वी फक्त प्रोफेशनल कंपन्या होत्या, हे लोक करायचे आणि लाखो रुपये चार्ज करायचे. कारण ही ऍड बनवणं इतकं सोपं नव्हतं. याच्यामध्ये खूप सारं ग्राफिक्स वगैरे वापरलं जायचं. सर्वसाधारण युजर अशा प्रकारच्या ऍड तयार करू शकत नव्हता. एक्सपर्ट्स फक्त हे करू शकत होते. पण आता एआयच्या मदतीने हे काम एकदम सोपं झालंय. म्हणजे तुम्ही अगदी एक प्रॉम्प्ट देतात आणि अगदी काही सेकंदात एक सुंदर अशी ऍड तुमच्या समोर तयार होऊन जाते आणि ह्या ऍड्स तुम्ही तयार करून लोकांना विका. खूप सारे लोक आहेत की जे आता आपल्या व्हॉट्सअपवर आपल्या बिझनेसचं स्टेटस ठेवत असतात. स्टेटस असतात किंवा काही लोक इंस्टाग्रामवर वगैरे मार्केटिंग करतात, काही लोक फेसबुकवर मार्केटिंग करतात. म्हणजे डिजिटल मार्केटिंग
बऱ्यापैकी लोकांना आता माहिती झालंय किंवा सोशल मीडियामधून लोक आता आपला बिझनेस मांडायचा प्रयत्न करताय. मग अशा ज्या ऍड असतात ह्या आपण त्यांना तयार करून देऊ शकतो. मग ही ऍड बनवण्याची जी व्हिडिओ आहे ती आपण अगदी सहज 1-2-3 मिनिटांमध्ये तयार करून देऊ शकतो. आणि हे कस्टमर्स भरपूर मिळतात आपल्याला. बघा, मी आता युट्यूब चॅनल चालवतो आणि मी सीजे ऍड कशा बनवायच्या याच्या काही व्हिडिओज देखील तयार केलेल्या आहेत. माझ्या व्हिडिओ बघून काही क्लायंट मला कनेक्ट होत आहेत, काही क्लायंट मला मेसेज करतायत किंवा ईमेल करतायत की सर माझा असा असा बिझनेस आहे आणि मला अशा प्रकारे ऍड करून देता का. म्हणजे मला तर शोधावंही लागत नाही, मला अगदी घरी बसल्या बसल्या माझ्याकडे लोक कस्टमर येत आहेत. तुम्ही थोडा प्रयत्न जर केला, तुमच्या आजूबाजूला जर लोक शोधले तर 100% तुम्हाला हे लोक सापडतील. आणि या सीजीआय ऍड बनवणं एकदम सोपं काम आहे. ते तुम्ही शिकून घ्या. एआयच्या मदतीने ते आता सहज शक्य आहे. बघा, सध्या एक फील्ड आहे मार्केटमध्ये, डेटा अनालिसिस. डेटा अनालिस्ट असतात आणि हे डेटाचं अनालिसिस करून देतात. याच्यात एक्झॅक्टली काय असतं, कुठलाही एक बिझनेस असतो, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे डेटा असतो असं आपण म्हणू. हा डेटा ते कॉम्प्युटरला देतात आणि असे काही सॉफ्टवेअर्स वगैरे असतात की ज्याच्या मदतीने तो डेटा अनालाइज करून त्याच्यातून काही इन्फॉर्मेशन काढली जाते. मग जसं एक्सेल असतं, एक्सेलमध्ये हा डेटा टाईप करून मग त्याच्यावर काही वेगवेगळे फॉर्म्युलेज वगैरे अप्लाय करून मग त्याचं अनालिसिस केलं जातं. किंवा पॉवर बीआय वगैरे सारखे प्लॅटफॉर्म आहेत आहेत खूप सारे सॉफ्टवेअर आहेत की ज्याच्या मदतीने हे लोक करत होते. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या फील्डमध्ये जॉब देखील होते की जे डेटा अनालिसिस वगैरे करत होते. पण आता झालं असं की एआय हे सगळं करून देतोय. एआयला तुम्ही डॉक्युमेंट्स द्या, सगळं तुमच्याकडे जे असेल ते डॉक्युमेंट कुठलेही असेल, ते एक्सेल शीट असेल, वर्ड डॉक्युमेंट असेल, कुठलेही असेल, तुम्ही डॉक्युमेंट द्या आणि अगदी एक प्रॉम्प्ट दिल्यानंतर तो तुमच्या डॉक्युमेंटचं किंवा त्या डेटाचं अनालिसिस करून तुम्हाला हवी असलेली माहिती तो अगदी एका मिनिटाच्या आत तुमच्या समोर आणून ठेवतो. मग कल्पना करा, या डेटा अनालिस्ट म्हणून काम करणारे जे लोक होते, यांनी एवढे एवढे मोठे मोठे सॉफ्टवेअर्स बनवून ठेवले होते किंवा ते सॉफ्टवेअर ऑपरेट करणारे मुलं होते, त्यांनी कोर्सेस करून मग हे फील्डमध्ये ते काम करत होते. मग आता यांना काय वाटतंय की मग डेटा अनालिसिस जे आहे ते आता गेलं, आता काही होणार नाही, सगळं एआय करणार आहे, पण ते कोणीतरी तर करणार आहे ना. मग तुम्ही जे फ्रेशर आहात, तुम्ही काय करा, तुम्ही एआयच्या मदतीने डेटा अनालिसिस कसं करता येतं हे शिकून घ्या. आणि मग तुम्हाला अशा प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा तुम्ही तुमची स्वतःची सर्व्हिस सुरू करा. लोकांना तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा डेटा अनालिसिस करून त्यांना हवी असलेली माहिती, रिपोर्ट्स तुम्ही जनरेट करून देऊ शकतात. हा देखील एक सुंदर व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतो. फ्रेशरसाठी सगळ्यात बेस्ट अशी अपॉर्च्युनिटी आहे. एआयच्या मदतीने करता येण्यासारखं पुढचं एक काम आहे ते म्हणजे वेबसाईट्स तयार करणे. सिंपल वेबसाईट ज्या असतात त्या अगदी सहज बनवता येतात. मी पूर्ण वेब ऍप्लिकेशन नाही म्हणत, फ्रंट एंड बॅक एंड वगैरे तो बराच मोठा पार्ट आहे. पण छोट्या मोठ्या वेबसाईट्स बरेच लोकांना हव्या असतात. खूप सारे बिझनेसवाले लोक आहेत की ज्यांना ऑनलाईन जायचं आहे, ज्यांचा प्रेझेन्स त्यांना हवाय. त्यांचा गुगलवर आपला स्वतःचा प्रोफाईल बनवलेला आहे गुगल माय बिझनेसमध्ये, आणि तिथे त्यांना त्यांची वेबसाईट जोडायची आहे की त्यांच्या बिझनेसची अधिक माहिती लोकांना ऑनलाईन बघता येऊ शकते. यासाठी त्यांना एक साधी सिंपल वेबसाईट तयार करून हवी असते. अशा वेबसाईट्स बनवून देण्यासाठी पूर्वी लोक म्हणजे वेबसाईट बनवून देण्याचे चार्जेस घ्यायचे बऱ्यापैकी आणि अशा वेबसाईट बनवून द्यायचे. कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये घेऊन अगदी सिंगल पेज वेबसाईट तयार करून देण्याचा व्यवसाय लोक करत होते. आता हे वेबसाईट्स बनवायचं काम जे होतं हे शिकावं लागायचं. त्याच्यासाठी HTML, CSS, जावा स्क्रिप्ट, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेमवर्क्स असतात, बूटस्ट्रॅप वगैरे, हे सगळं शिकावं लागायचं आणि ते करण्यासाठी थोडे एफर्ट्स लागायचे. असं नाही की ते खूपच सोपं होतं, बरेचसे एफर्ट्स लागायचे. म्हणजे एक्सपर्ट्स होते त्यातले, त्या क्षेत्रातले, ते हा बिझनेस करत होते. पण एआय मुळे हे काम एकदम सोपं झालंय. तुम्ही फक्त एक प्रॉम्प्ट द्या, म्हणजे इन्फॉर्मेशन द्या, प्रॉम्प्ट द्या आणि त्याला सांगा मला वेबसाईट बनवून दे, आणि तो अगदी एका सेकंदात तुम्हाला कंप्लीट वेबसाईट तयार करायचा प्लॅन पण देतो आणि कंप्लीट वेबसाईट मिनिटाभरामध्ये 2-5 मिनिटामध्ये तयार पण करून देतो. म्हणजे अगदी कमीत कमी एफर्ट्समध्ये तुम्ही अशा सिंगल पेज किंवा एक छोट्या मोठ्या वेबसाईट्स 2-4 पेजेसच्या तुम्ही सहज तयार करून देऊ शकतात. मी या वेबसाईट्स कशा बनवायच्या एआयच्या मदतीने, त्या कशा पद्धतीने लोकांना डिलिव्हर करायच्या, म्हणजे होस्ट कशा करायच्या, हे जर तुम्ही शिकून घेतलं तर 100% तुम्हाला हा देखील व्यवसाय या ठिकाणी करता येऊ शकतो. एआयच्या मदतीने आपल्याला आता वेबसाईट्स बनवून देणं हे काम काय झालं, एकदम सोपं झालेलं आहे. पुढचं जे काम आहे आता जे एआयच्या मदतीने करता येतं ते म्हणजे व्हिडिओ जनरेशन. खूप चांगल्या व्हिडिओज आपल्याला एआयच्या मदतीने आता तयार करता येऊ शकतायत. प्रॉम्प्ट देऊन आपल्याला त्या बनवता येतात. मग आता बरेच जणांचा विचार फक्त काय तो व्हिडिओ बनवा म्हणजे फक्त युट्यूबवर टाका. खूप लोक मला कमेंट करून विचारतात, मग एआय ने बनवलेल्या व्हिडिओ मॉनिटाईज होतात का, मग हे होतं का, ते होतं का.
त्या भानगडीत पडू नका. मग तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत तर तुम्ही फक्त युट्यूब एवढा उद्देश नका ठेवू. दुसरा एक मी तुम्हाला सांगतोय व्यवसाय आहे जो मी स्वतः या ठिकाणी टीचर आहे आणि आपण हे करू शकतो. तुम्ही काय करू शकतात बघा, तुम्ही व्हिडिओ कोर्स तयार करा. तुमच्याकडे असलेलं स्किल, तुमच्याकडे असलेलं नॉलेज तुम्ही तिथे युटिलाइज करा. तुम्ही तुमच्या नॉलेजच्या व्हिडिओ बनवा आणि त्या व्हिडिओचा ऑनलाईन कोर्स तयार करा. ऑनलाईन कोर्सेस विकत घेणारी खूप सारी मंडळी आहे, अख्खं जग आहे. तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये बनवा म्हणजे पूर्ण जग तुम्हाला अक्वायर करता येईल. तुम्ही हिंदीमध्ये बनवा, पूर्ण भारतभर विकू शकतात. भारत देखील खूप मोठा देश आहे आपला. आणि जर तुम्हाला वाटलं तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये बनवायचे आहे, तुम्ही मराठीत व्हिडिओ बनवा, तुमच्या महाराष्ट्रामध्ये विका. भरपूर लोक आहेत की ज्यांना असे व्हिडिओ कोर्स लागतात. वन टाइम एफर्ट्स असतात. एकदा तुम्ही हा कोर्स बनवा, लॉन्च करून द्या, लाईफ टाईम तुम्हाला तो बिझनेस म्हणजे पैसे देत राहील. पॅसिव्ह इन्कम आपल्याला त्याच्यातून जनरेट करता येऊ शकतं. तर आता हे कोर्सेस तयार करणं हे पूर्वी खूप कठीण काम होतं. व्हिडिओ बनवा, रेकॉर्ड करा, ते एडिटिंग करा, मग त्याच्यानंतर त्या व्हिडिओजला तुम्ही अपलोड करा, व्हिडिओ कोर्स बनवा. कठीण होतं. सोपं नसल्यामुळे सगळे लोक त्या व्यवसायात नव्हते. पण आता एआय मुळे हे काम एकदम सोपं झालं आहे. बघा, आता तुम्ही एआय ला एक प्रॉम्प्ट देतात आणि एआय तुम्हाला सुंदर अशी व्हिडिओ कोर्स, पूर्ण कोर्स तयार करून देऊ शकतो. असे टूल्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आता की त्याला तुम्ही कंटेंट द्या आणि कम्प्लीट कोर्स तो डिझाईन करून त्याच्या रिलेटेड व्हिडिओ सुद्धा तो जनरेट करून तुम्हाला रेडी करून देतो. म्हणजे आपले जे एफर्ट्स होते ते शून्य झाले जवळपास आणि अगदी कमी एफर्ट्समध्ये आपल्याला असे व्हिडिओ कोर्स तयार करून ते ऑनलाईन विकता येऊ शकतात आता. तर हा देखील एक सुंदर बिझनेस आहे. याच्यासाठी तुमचं नॉलेज तुम्ही सेल करताय, तुमच्याकडे असलेलं स्किल, तुम्ही जो विषय मांडताय कुठलाही असेल तो तुम्ही व्हिडिओ कोर्सच्या माध्यमातून लोकांना विकून चांगलं अर्निंग त्याच्यामध्ये करू शकतात. पुढचं जे काम आहे मित्रांनो ते म्हणजे एआय ऑटोमेशन करून देणं. वर्क फ्लोज आपल्याला तयार करता येतात. आता हे एआय ऑटोमेशन म्हणजे काय असतं बघा, जसं आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्हाला व्हॉट्सअपवर कोणीतरी ऑर्डर केली तुमच्या कस्टमरने, त्या ऑर्डरचं डिटेल लगेच तुमचा ऑटोमॅटिक तुमच्या वर काय एक्सेल शीटमध्ये स्टोअर झालं. तिथून लगेच ते त्या कस्टमरला आपोआप ईमेल गेला की तुमची ऑर्डर रिसीव्ह झाली, तुम्हाला या या दिवशी आम्ही माल पाठवू वगैरे. तिथून लगेच त्याचं डिटेल जे आहे ते तुमच्या सेल्स डिपार्टमेंटला गेलं. सेल्स डिपार्टमेंटच्या लोकांना लगेच नोटिफिकेशन आलं की एक ऑर्डर आली आहे म्हणून. लगेच त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांनी डिस्पॅच केल्यावर त्यांचं डिटेल त्यांनी फिल केलं की लगेच कस्टमरला व्हॉट्सअप मेसेज गेला की तुमची ऑर्डर डिस्पॅच झालेली आहे वगैरे. सगळं ऑटोमॅटिक या ठिकाणी करता येतं. याला म्हणतात एक ऑटोमेशन वर्क फ्लो तयार करणे. N8N, त्याच्यानंतर असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत. मेक आहे, झॅपियर आहे. हे एआयचे असे प्लॅटफॉर्म आहेत की ज्याच्यावर तुम्हाला असे वर्क फ्लोज तयार करून देता येतात. सोपं असतं. एआयच्या मदतीने तुम्ही हे वर्क फ्लोज तयार करून कस्टमरला विकू शकतात. हे थोडंसं स्किलवालं काम आहे. म्हणजे याच्यामध्ये खूपच एफर्ट्स लागतात असं नाही म्हणत. शिकून घेतलं तर हे सुद्धा आपल्याला करता येणं शक्य आहे. आणि असे एआय ऑटोमेशनचे कामं आता ऑनलाईन खूप सारे मिळत आहेत. बऱ्याचशा अशा वेबसाईट्स आहेत फ्रीलान्सिंगच्या की ज्याच्यावर लोक हे ऑटोमेशन करून देत आहेत. आणि प्रत्येक बिझनेसवाला ज्याला ज्याला कळायला लागलंय की आपल्या बिझनेसमध्ये एआय कुठे इंटिग्रेट करता येईल, हे लोक तुमचे कस्टमर ठरू शकतात. आणि त्यांना तुम्ही अशा पद्धतीचे वर्कफ्लो, ज्याला एआय ऑटोमेशन म्हणतो आपण, ते तुम्ही तयार करून देऊ शकतात आणि लाखो रुपये आपल्याला याच्यातून मिळू शकतात. हा देखील एक सुंदर व्यवसाय एआयच्या मदतीने आपल्याला करता येऊ शकतो. मित्रांनो, एआयच्या मदतीने करता येण्यासारखं अजून एक काम आहे ते म्हणजे इन्फोग्राफिक्स जनरेट करून देणे. बघा, आपल्याला डेटा माहिती आहे. डेटा हा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतो. टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतो म्हणजे वर्ड डॉक्युमेंट्स, एक्सेल वगैरे किंवा पीडीएफ वगैरे अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतो. आणि ते वाचणं, समजून घेणं हे लोकांना थोडंसं अवघड जातं. म्हणून हा डेटा किंवा ही माहिती जी आहे ही ग्राफिक्सच्या मदतीने जर शो केली, पोस्टर्स वगैरे लावून तयार करून, तर लोकांना ती पटकन समजते. मग अशा इन्फॉर्मेशन पासून इन्फोग्राफिक्स तयार करून देण्याचं काम आता आपल्याला एआयच्या मदतीने शक्य झालेलं आहे. एआयला तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करा आणि एक प्रॉम्प्ट द्या आणि तो तुम्हाला इन्फोग्राफिक्स जनरेट करून देतो अगदी 5 मिनिटाच्या आत. आणि असे इन्फोग्राफिक्स तयार करून तुम्ही लोकांना देऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे चार्ज तुम्हाला त्याच्यातून करता येतो आणि चांगलं अर्निंग त्याच्यातून आपल्याला होऊ शकतं. हा देखील एक सुंदर व्यवसाय एआयच्या मदतीने आपल्याला करता येणं शक्य आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एआयचे उपयोग खूप सारे आहेत अजून. म्हणजे व्हिडिओ खूप मोठी होते. आता मी थोडक्यात आठवतो की एआयच्या मदतीने खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण शिकून घेतल्यात तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण हे करू शकतो. मित्रांनो, तुमची जर इच्छा असेल तर आपण ऑनलाईन कोर्सेस याचे तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर डिस्प्ले करतोय, तो तुम्ही घ्या.
मला व्हॉट्सअप करा ज्यांना इंटरेस्ट असेल. आणि हे सगळे स्किल जेवढे मी सांगितले हे आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवू शकतो. फेस टू फेस लाईव्ह कोर्सेस आपण या ठिकाणी घेऊ. म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला देऊ वगैरे नाही, व्हिडिओ कोर्सेस नाही म्हणत मी, लाईव्ह कोर्सेस म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला फेस टू फेस शिकवायचं लाईव्ह कोर्समध्ये आपण हे देऊ शकतो. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी मला पर्सनल व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुमच्याशी संपर्क करून तुम्हाला नक्की हा कोर्स प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. इथे स्क्रीनवर तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिसतोय, हा तुम्ही नोट करून घ्या आणि मला नक्की व्हॉट्सअप मेसेज करा ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल हे सगळं शिकण्यामध्ये. चला, आता आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.